Hello everyone. Now discussing participant in the supply chain management. Okay. याच्या अगोदर आपण पाहिला सिलेबस ऑफ सप्लाय चेन मॅनेजमेंट आणि ऑब्जेक्टिव्ह ऑफ सप्लाय चेन मॅनेजमेंट त्याचं इंट्रोडक्शन काय असतं ते पाहिलं म्हणजे सप्लाय चेन मॅनेजमेंट काय असतं नक्की ते आपण पाहिलेलं आहे. तर बघा आता पार्टिसिपेट इन द सप्लाय चेन मॅनेजमेंट म्हणजे काय तर जे काही तुमचं रॉ मटेरियल असेल सप्लायर जो असतो तो सप्लायर काय करतो रॉ मटेरियल मॅन्युफॅक्चररला प्रोव्हाइड करतो. मॅन्युफॅक्चरर त्याचं फायनल प्रोडक्ट तयार करून तो डिस्ट्रीब्युटर होलसेलर थ्रू कस्टमरपर्यंत पोहोचवतो. यालाच काय म्हटलं जातं तर सप्लाय चेन मॅनेजमेंट. आपण इंट्रोडक्शन पार्टमध्ये हे पाहिलेलं आहे. तर आता आपल्याला याच्यामध्ये पाहिजे पार्टिसिपेट इन द सप्लाय chain बरोबर. इन केस ऑफ सप्लाय चेन इन कंपोज ऑफ अ फर्म दॅट द सप्लायर अँड customers of that same firm. This is the basic group of participant and form a simple supply chain whatever. ओके बघा याच्यामध्ये मग काय पाहिजे आपल्याला सप्लाय चेन मॅनेजमेंट जे परफॉर्म वेरियस फंक्शन्स असतात म्हणजे जे काही सप्लाय चेन मॅनेजमेंटमध्ये कंटेंट जे काही प्रोसेस असते जे काही कंटेंट वर्क करतात ते आपल्याला याच्यामध्ये पाहिजेत. मग बघा फर्स्ट कंटेंट काय किंवा फर्स्ट पार्टिसिपंट काय आहे सप्लाय चेन मॅनेजमेंटमधला तर फर्स्ट इज प्रोड्युसर. ओके प्रोड्युसर म्हणजेच कोण तर जो काही उत्पादक असतो तो बरोबर. म्हणजे तो जे काय आता एखादं फायनल प्रोडक्ट तयार करायचं आहे एखादं प्रोडक्शन तयार करायचं आहे तर मॅन्युफॅक्चररला काय गरजेचं असतो रॉ मटेरियल गरजेचं असतो. मग तो काय करत असतो मॅन्युफॅक्चरर प्रोड्युसरकडून काय करत असतो किंवा जे सप्लायर असतात त्याच्याकडून काय करत असतो रॉ मटेरियल परचेस करत असतो बरोबर. म्हणजे जो कोणी सप्लायर असतो तो सप्लायर काय करतो मॅन्युफॅक्चररला काय करतो रॉ मटेरियल सेल करत असतो. मॅन्युफॅक्चरर त्याच्याकडून काय करत असतो परचेस करत असतो आणि मॅन्युफॅक्चरिंग युनिट्स असतात त्यांना तो प्रोव्हाइड करून काय करत असतो फायनल फिनिश्ड प्रोडक्ट तयार करत असतो बरोबर. म्हणजे जे काही रॉ मटेरियल आल्यानंतर फिनिश्ड प्रोडक्ट तयार झाल्यानंतर फायनल प्रोडक्ट तयार झाल्यानंतर त्याच्यामध्ये बघा मग वेगवेगळे सॉफ्टवेअर असतील किंवा वेगवेगळ्या डिझाईन्स तयार केले जातात म्हणजे एक फायनल प्रोडक्ट तयार केलं जातं बरोबर. हे कोण करत असतं तर प्रोड्युसर करत असतो किंवा मॅन्युफॅक्चरर करत असतो. फर्स्ट पार्टिसिपेंट काय आहे तर प्रोड्युसर तो मॅन्युफॅक्चरिंग करत असतो फायनल प्रोडक्ट तयार करत असतो आणि फायनल प्रोडक्ट तयार झाल्यानंतर पुढं काय केलं जातं बघा सेकंड काय सांगितलं आहे तर डिस्ट्रीब्युटर बरोबर. ज्यावेळेस सप्लायर मॅन्युफॅक्चरर फायनल फिनिश्ड प्रोडक्ट तयार करून तो कोणाला आता त्याचं सेल पण होणं गरजेचं असतं बरोबर. फायनल प्रोडक्ट तयार झालं म्हणजेच लगेच कंपनीला प्रॉफिट मिळाला असं आहे का तर नाही. तर तो काय करावा लागतो सेल करावा लागतो. मग तो सेल करण्यासाठी काय केलं जातं पुढची चेन काय सांगितली किंवा पुढचा पार्टिसिपंट काय सांगितलं आहे तर डिस्ट्रीब्युटरला काय केलं जातं ते पुढं प्रोव्हाइड केलं जातं किंवा ते एक प्रकारची चेन आहे पुढे ते फायनल प्रोडक्ट काय केलं जातं पाठवलं जातं. मग डिस्ट्रीब्युटर काय करत असतो होलसेलर असतो बरोबर. म्हणजे डिस्ट्रीब्युटर होलसेलर वगैरे ते काय करत असतात ते फूड प्रोव्हाइड करत असतात. म्हणजे बघा ही चेन कशी सप्लायरपासून प्रोड्युसरपर्यंत प्रोड्युसर किंवा मॅन्युफॅक्चरर असेल तो काय करतो डिस्ट्रीब्युटरला प्रोव्हाइड करतो. मग डिस्ट्रीब्युटर काय करतो ते होलसेलरला वगैरे देतो. म्हणजे डिस्ट्रीब्युटरलाच होलसेलर असं म्हणतात पण छोटे छोटे जे स्टॉल असतात की मेगा स्टोअर वगैरे असतात मॉल असतात डिस्ट्रीब्युटर काय करत असतो त्याच्यामध्ये तो जो काही फायनल फिनिश्ड प्रोडक्ट असतं ते काय करत असतो पुढे प्रोव्हाइड करत असतो बरोबर. म्हणजे जे मॉल्स वगैरे तुम्ही पाहता त्या मॉल्समध्ये वगैरे हे येतं डिस्ट्रीब्युटर म्हणजेच एक डीलरशिप असते बरोबर. तुम्हाला जर फॉर एक्झाम्पल द्यायचं म्हटलं तर तुम्ही पाहू शकता आपल्या बारामतीमधलं अजिंक्य बिग बाजार. ओके अजिंक्य बिग बाजार कडे आपल्या एक ऑइलची हे बघा ऑइलची डीलरशिप आहे बरोबर. हे ऑइलची डीलरशिप त्यांच्याकडे म्हणजे पूर्ण बारामतीला ऑइल कोणाकडून डिस्ट्रीब्यूट होतं तर अजिंक्य बिग बाजारकडून. पण ते मॅन्युफॅक्चरिंग करतात का तर नाही. मॅन्युफॅक्चरिंग दुसरीच कंपनी करते कुरकुमची कंपनी वगैरे आहे ते पण काय करते ह्यांना प्रोव्हाइड करते बरोबर. म्हणजे हे काय ते डिस्ट्रीब्युटर आहेत. अजिंक्य बिग बाजार एक छोट्या छोट्या स्टॉल असतील किंवा छोटे छोटे जे स्टोअर्स असतील त्या स्टोअरला काय करतं हे ऑइल डिस्ट्रीब्यूट करतं म्हणजे ह्याला काय म्हटलं जातं डिस्ट्रीब्युटर. सेकंड पार्टिसिपेट काय आहे तर डिस्ट्रीब्युटर. ओके त्यानंतर बघा पुढे रिटेलर. तर रिटेलर काय करत असतो म्हणजे हे रिटेलरला जे मॅन्युफॅक्चरिंग प्रोडक्ट असतं किंवा फायनल प्रोडक्ट असतं तर रिटेलरपर्यंत पोहोचतं बरोबर. रिटेलर स्टॉक इन्व्हेंटरी अँड सेल इन अ स्मॉलर अमाऊंट टू द जनरल पब्लिक. ओके म्हणजे रिटेलर काय करत असतो
तो जो काही स्टॉक असेल, ते जे काही इन्व्हेंटरी असेल, तो कोणाला सेल करत असतो, तर जनरल पब्लिक म्हणजेच काय, तर कस्टमरपर्यंत पोहोचवण्याचं काम करत असतो. म्हणजे जे प्रोड्युसर और मॅन्युफॅक्चरर आर ऑर्गनायझेशन दॅट क्रिएट अ प्रोडक्ट. प्रोड्युसर काय करतो, मॅन्युफॅक्चरर किंवा ऑर्गनायझेशनमध्ये क्रिएट करतो प्रोडक्ट वगैरे, फिनिश्ड प्रोडक्ट काय करतो, तयार करतो. डिस्ट्रीब्युटर काय करतो, डिस्ट्रीब्युटर आर फर्म दॅट टेक इन्व्हेंटरी इन बल्क फ्रॉम प्रोड्युसर अँड डिस्ट्रीब्यूट अ बंडल ऑफ असोसिएटेड प्रोडक्ट लाईन टू कस्टमर. ओके. डिस्ट्रीब्युटर आर ऑल्सो नोन ॲज होलसेलर. ओके. त्यानंतर रिटेलर काय करत असतो, जनरल पब्लिकला काय करत असतो, ते प्रोडक्शन प्रोव्हाइड करत असतो. बघा चेन कशी आहे, प्रोड्युसर, डिस्ट्रीब्युटर, त्यानंतर रिटेलर. त्यानंतर फोर्थ काय आहे, तर कस्टमर. बरोबर. प्रोड्युसरपासून डिस्ट्रीब्युटरपर्यंत, डिस्ट्रीब्युटर रिटेलर, रिटेलरपासून कस्टमरपर्यंत. मग कस्टमर काय करत असतो, तर कस्टमर और कन्झ्युमर आर पार्ट ऑफ ऑर्गनायझेशन दॅट बायज अँड युजेस अ प्रोडक्ट. म्हणजे ते काय करत असतात, जे कस्टमर वगैरे आहेत ते काय करतात, ते जे काही फायनल प्रोडक्ट असेल किंवा फिनिश्ड प्रोडक्ट असेल त्याचं काय करत असतो, यूज करत असतो किंवा ते परचेस करत असतो. बरोबर. म्हणजे ही एक चेन आहे. पार्टिसिपंटमध्येच काय सांगितलं, ही सप्लाय चेन मॅनेजमेंटची काय सांगितली, प्रोसेस सांगितली की कसं सप्लायरचा रॉ मटेरियलपासून फायनल प्रोडक्ट तयार करेपर्यंत ते कस्टमरपर्यंत पोहोचेपर्यंत ची काय सांगितली, चेन सांगितली. त्यानंतर पुढे सांगितले सर्व्हिस प्रोव्हायडर. बरोबर. आता सर्व्हिस प्रोव्हायडर, खरी चेन तर कस्टमरपर्यंतच, पण पुढचे जे सर्व्हिस प्रोव्हायडर कोण असतात, तर दीज आर ऑर्गनायझेशन दॅट प्रोव्हाइड सर्व्हिस टू प्रोड्युसर्स, डिस्ट्रीब्युटर्स, रिटेलर्स अँड कस्टमर्स. ओके. सर्व्हिस प्रोव्हायडर हॅव डेव्हलप सोशल स्किल दॅट कॉन्सन्ट्रेट ऑन अ स्पेसिफाय ॲक्टिव्हिटी रिक्वायर बाय अ सप्लाय चेन. ओके. मीन्स काय, तर जी चेन असते म्हणजे प्रोड्युसरपासून ते कस्टमरपर्यंत जी काही चेन असते, आता ते फक्त तेवढंच असतं का की ते फायनल प्रोडक्ट तिथपर्यंत पोहोचवणं किंवा जे फिनिश्ड प्रोडक्ट कस्टमरपर्यंत पोहोचवणं, तर याच्यासाठी बाकीच्या पण गोष्टी अवेलेबल असाव्या लागतात. मग ट्रान्सपोर्टेशन असेल, मनी असेल, फायनान्शियल कंडिशन्स असतील. बरोबर. मग ह्या ज्या फायनान्शियल इंडस्ट्रीज असतील, पतसंस्था असतील, बँकाज असतील किंवा ट्रान्सपोर्टच्या ज्या कंपन्या असतील, ह्या काय करत असतात, सर्व्हिस प्रोव्हाइड करत असतात. म्हणजे सर्व्हिस प्रोव्हायडरमध्ये कोण येतं, तर बँका, पतसंस्था, ट्रान्सपोर्ट वगैरे असतं ना, ते कशामध्ये येतं, सर्व्हिस प्रोव्हायडरमध्ये येतं. बघा समजलं का, पार्टिसिपेंट इन द सप्लाय चेन मॅनेजमेंट म्हणजे एक चेन आहे, प्रोड्युसरपासून डिस्ट्रीब्युटर, रिटेलर, कस्टमर आणि सर्व्हिस प्रोव्हायडर. 5 पार्टिसिपेंट आहेत सप्लाय चेन मॅनेजमेंटचे. त्यानंतर पुढे सांगितले बघा पुढे काय सांगितलेत, इसेन्शियल फीचर ऑफ सप्लाय चेन मॅनेजमेंट. आपण अगोदर ऑब्जेक्टिव्ह पाहिला, तर इसेन्शियल फीचर ऑफ सप्लाय चेन मॅनेजमेंट. त्याच्यामध्ये बघा फर्स्ट इंटिग्रेटेड बिहेवियर. ओके. सप्लाय चेन मॅनेजमेंट इनकॉर्पोरेट्स इंटिग्रेशन ऑफ शेअर होल्डर फ्रॉम सप्लायर टू कस्टमर. ओके. म्हणजे काय, तर इंटिग्रेटेड बिहेवियर यांचं काय व्यवस्थित पाहिजे. जे काही सप्लाय चेन मॅनेजमेंटमध्ये जे कंटेंट आहेत, बरोबर, त्यांचं कसं शेअर होल्डर्स असतील किंवा अदर्स रिटेलर असतील, डिस्ट्रीब्युटर असतील, त्यांचं इंटिग्रेटेड बिहेवियर कसं पाहिजे, व्यवस्थित पाहिजे. त्यानंतर मॅच्युअली शेअरिंग इन्फॉर्मेशन, जी काही सप्लाय चेन मॅनेजमेंटमध्ये इन्फॉर्मेशन शेअर केली जाते सप्लायरपासून ते कस्टमरपर्यंत किंवा जे रिटेलर डिस्ट्रीब्युटरपर्यंत असते, ती इन्फॉर्मेशन कशी असली पाहिजे किंवा ते गरजेची असली पाहिजे, नेसेसरी असली पाहिजे. प्लॅनिंग ऑन ऑब्झर्विंग प्रोसेस व्यवस्थित असली पाहिजे. त्यानंतर पुढं मॅच्युअल शेअरिंग चॅनल रिस्क. ओके. जी काही रिस्क असेल ती रिस्क पण व्यवस्थित काय केली पाहिजे, डिस्कस केली पाहिजे. त्यानंतर कोऑर्डिनेशन किंवा कोऑपरेशन. बरोबर. फोर्थ काय, तर कोऑपरेशन असलं पाहिजे. जे काही सप्लायर असतात आणि कस्टमरपर्यंत जी काही सप्लाय चेन मॅनेजमेंटची चेन आहे, त्या चेनमध्ये ऑलरेडी सगळ्यांमध्ये काय असलं पाहिजे, कोऑर्डिनेशन असलं पाहिजे. तरच काय होणार आहे, ही सप्लाय चेन मॅनेजमेंट काय होणार आहे, सक्सेस होणार आहे. त्यानंतर पुढे फोकस ऑन सर्व्हिस कस्टमर. ओके. जे काही तुम्हाला करायचं म्हणजे करायचे काय, जे फायनल प्रोडक्ट तयार झालेलं कस्टमरपर्यंत पोहोचवण्यापर्यंत जे काही मॅनेजमेंटची चेन असते, त्या चेनमध्ये काय केलं पाहिजे, तर सगळ्यात जास्त फोकस कोणावरती केला पाहिजे, तर कस्टमरवरती केला पाहिजे. कारण का, तर कस्टमरच्या ज्या काही गोल्स असतील किंवा त्यांचे काही आवडीनिवडी असतील, त्यांना ते प्रोडक्शन कसं हवं आहे किंवा काय हवं आहे ह्याबाबत सगळी इन्फॉर्मेशन त्यांनी कलेक्ट केली पाहिजे. म्हणजे जे काही तुम्ही सर्व्हिस देताय, ती सर्व्हिस कशी पाहिजे, व्यवस्थित पाहिजे. ती सर्व्हिस कस्टमरला व्यवस्थित दिली पाहिजे. म्हणजे कस्टमरवरती फोकस केला पाहिजे. त्यानंतर पुढे सांगितलं इंटिग्रेशन ऑफ
प्रोसेसेस. ओके, म्हणजे सप्लाय चेन मॅनेजमेंट ही एक काय तर प्रोसेस आहे, बरोबर. सप्लायरपासून ते कस्टमरपर्यंत किंवा सर्व्हिस प्रोव्हायडरपर्यंत जी काही चेन आहे ती एक प्रोसेस आहे. सप्लाय चेन मॅनेजमेंट म्हणजे काय आहे ते इंटिग्रेशन ऑफ प्रोसेस. त्यानंतर लास्टला सांगितलं आहे पार्टनर्स टू बिल्ड अँड मेंटेन लॉंग टर्म रिलेशनशिप, बरोबर. म्हणजे सप्लायरपासून कस्टमरपर्यंत ते जे काही त्यांचं रिलेशनशिप आहे ते रिलेशनशिप कसं असलं पाहिजे, लॉंग टर्म रिलेशनशिप असलं पाहिजे, व्यवस्थित असलं पाहिजे, त्यांच्यामध्ये कोऑपरेशन असलं पाहिजे, कोऑर्डिनेशन असलं पाहिजे. ओके, एवढेच आहेत इसेन्शियल फीचर्स. ओके, फर्स्ट इज इंटिग्रेटेड बिहेवियर, त्यांचं व्यवस्थित इंटिग्रेटेड बिहेवियर असलं पाहिजे. त्यानंतर मॅच्युअल शेअरिंग इन्फॉर्मेशन, शेअरिंग केलेली इन्फॉर्मेशन नेसेसरी असली पाहिजे, अदरवाईज कोणती पण इन्फॉर्मेशन शेअर केली नाही पाहिजे. त्यानंतर मॅच्युअली शेअरिंग चॅनल रिस्क, जी काही रिस्क असेल ती तुम्ही डिरेक्टली काय केली पाहिजे, ज्याला त्याला सांगितली पाहिजे, कुठे काही प्रॉब्लेम्स येतात ते सांगितले पाहिजे. त्यानंतर कोऑपरेशन, कोऑर्डिनेशन असणं गरजेचं आहे. त्यानंतर फोकस असणं गरजेचं आहे सर्व्हिसवरती किंवा त्या कस्टमरवरती. त्यानंतर जी काही इंटिग्रेशन प्रोसेस आहे ती प्रोसेस व्यवस्थित असली पाहिजे. आणि लॉंग टर्म रिलेशनशिप म्हणजे कोऑर्डिनेशन इथं पण असणं गरजेचं आहे. हे आहेत इसेन्शियल ऑफ